की गट हेल्थ म्हणजे नेमकं काय? तर गट म्हणजे अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टम जी आपली असते ते जे स्टमक इंटेस्टाईन हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर अप होतं. म्हणजे स्टार्ट फ्रॉम द माउथ आणि राईट अप टू द लार्ज इंटेस्टाईन. आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात जे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतात. चहा किंवा कॉफीने सुद्धा गट हेल्थ वरती इम्पॅक्ट होत असतो का? चहा कॉफीनी आपलं गट लाइनिंग अफेक्ट व्हायला लागतं. तर जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली उकळलेला चहा किंवा स्ट्रॉंग कॉफी घेता तेव्हा हे गट लाइनिंग अफेक्ट व्हायला लागतं. तुम्ही तेल बदलत राहा. जे तेल तुम्ही वापरताय ते आता वापरत असाल तर ते पुढं नका वापरू, दुसरं घ्या. तर असं करणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे जे आपण पिझ्झाज बर्गर जे मैद्याचे बनवलेले जे पदार्थ आहेत एक्स्ट्रीमली बॅड फॉर द गट हेल्थ. हा विरुद्ध आहार खरंच गट हेल्थ वरती इम्पॅक्ट करतो का? आणि विरुद्ध आहार काय आहे? नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आहार हा विषय असा आहे की जो आपण टाळायचा म्हणलं तरी टाळला जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच या आहारामध्ये काय गोष्टी असल्या पाहिजेत, कशा असल्या पाहिजेत आणि त्याचा परिणाम काय होतो याबद्दल जाणून घेण्यासाठी, याबद्दल आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये स्पोर्ट्स अँड क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट तसंच गट हेल्थ एक्सपर्ट ज्यांचा या फील्डमधला 25 वर्षांचा अनुभव आहेत अशा अवंती मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस मॅडम, आपला हा जो पॉडकास्ट आहे या पॉडकास्टमध्ये मला प्रामुख्याने गट हेल्थबद्दलच काही प्रश्न आहेत, काही कन्सेप्शन्स आहेत की जे क्लिअर करायचे आहेत. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की बऱ्याचदा ऐकत असतो खूप वेगवेगळ्या पॉडकास्टमधून खूप साऱ्या एक्सपर्टच्या तोंडातून हा शब्द येतो की गट हेल्थ गट हेल्थ गट हेल्थ. सो पहिला प्रश्न हाच आहे की गट हेल्थ म्हणजे नेमकं काय? सो गट हेल्थ म्हणजे आपण जेव्हा गट असं म्हणतो तर गट म्हणजे अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टम जी आपली असते ते म्हणजे स्टमक इंटेस्टाईन हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर अप होतं. म्हणजे स्टार्ट फ्रॉम द माउथ आणि राईट अप टू द लार्ज इंटेस्टाईन. ओके. पण आपण जेव्हा गट हेल्थ बद्दल बोलतो तेव्हा आपण लार्ज इंटेस्टाईन मध्ये असलेल्या सूक्ष्म जंतू जे असतात म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, बॅक्टेरिया मेजरली त्याच्याबद्दल बोलत असतो. तर आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ बॅक्टेरिया असतात जे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करत असतात. तर हे जे असतात ते आपल्याला हवं असतं की हे जे बॅक्टेरियाचं प्रमाण आहे ते गुड आणि बॅड असे दोन्ही असतात. बरोबर. सो आपलं काम असं राहिलं पाहिजे की गुड बॅक्टेरिया वाढले पाहिजेत आणि बॅड बॅक्टेरिया कमी झालं पाहिजे. आता ते का? गुड बॅक्टेरियाचं प्रमाण जेव्हा जास्ती असतं तेव्हा हे तुमचे न्यूट्रिएंटच्या सिंथेसिससाठी मदत करतं. म्हणजे B12 जे न्यूट्रिएंट आपण म्हणतो की आहारात B12 कमी आहे का, किंवा आजकाल ब्लड टेस्ट केल्यानंतर B12 खूप कमी येतं. तर ऍक्च्युली हे B12 आपल्या बॉडीमध्येच बनू शकतं विथ द हेल्प ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर जर तुमची गट हेल्थ व्यवस्थित असेल तर तुमचं B12 सिंथेसिस होतं. इम्युनिटीवरती ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा खूप मोठा रोल असतो. वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जे आहेत म्हणजे डायबिटीज, PCOS, थायरॉइड याचं किंवा इव्हन ओबेसिटी म्हणजे आपण जे लठ्ठपणा बोलतो याचं पण कनेक्शन गट हेल्थशी आहे. त्याचबरोबर आपलं मेंटल हेल्थ जे आहे त्याचं पण कनेक्शन गट हेल्थशी आहे. म्हणजे इन जनरल जर तुमची गट हेल्थ व्यवस्थित असेल तर ओव्हरऑल तुमचं बॉडीचं फंक्शनिंग 100% चांगलं होतं. बरोबर. मग माझी गट हेल्थ योग्य कंडिशनमध्ये आहे की नाही, म्हणजे गुड बॅक्टेरिया जे आहेत ते जास्त प्रमाणात आहेत की कमी प्रमाणात आहेत, हे जर मला कळून घ्यायचं असेल तर यासाठी काही ठोकताळे आहेत का? हो आहेत. तर अगदी सिंपल गोष्ट ओळखायची झाली तर आपलं पचनशक्ती कशी आहे ती ओळखायची. म्हणजे आपण जेवल्यावरती ब्लोटिंग होत नाहीये ना, ऍसिडिटीचा वरचेवर त्रास होत नाहीये ना, किंवा आता जे काय आपण म्हणतो की लठ्ठपणा वाढलेला आहे किंवा PCOS सारखे प्रॉब्लेम्स आहेत, डायबिटीज सारखे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे झालं कॉम्प्लेक्स इश्यूज. जर अगदी सिंपल गोष्टीपासून आपण बघायला गेलो की गट व्यवस्थित आहे की नाही, तर आपलं डायजेशन नीट होतं आहे की नाही, जेवल्यावरती तुम्हाला फ्रेश वाटतंय की नाही, बरेचदा ब्लोटेड फिलिंग येतं. ब्लोटेड म्हणजे गॅस फॉर्मेशन जास्ती होतो. खाल्ल्यावरती असं वाटतं की खूप जडत्व आलेलं आहे, झोप येते काय काय वेळेला, किंवा असं वाटतं की आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा फ्रेश नाही वाटत आहे. तर ह्याचं सगळ्याचं कनेक्शन तुमच्या गट हेल्थशी आहे. किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, किंवा कधीतरी कॉन्स्टिपेशन होतंय, कधीतरी लूज मोशन्स होत आहेत. असं हे जे काही कॉम्बिनेशन्स होत असतात याचं सगळ्याचं फायनली अर्थ आहे की तुमच्या गटवरती काहीतरी आपण काम केलं पाहिजे, कारण की गट अफेक्टेड आहे. नॉट जस्ट दॅट, तुमच्या स्किनवरती ॲक्ने यायला लागतात, तुमचं हेअर थिनिंग व्हायला लागतं,
केसाची क्वालिटी खराब दिसायला लागते, ड्रायनेस स्किनवरती वाढायला लागतो, ह्याचं सगळ्याचं कनेक्शन तुमच्या गट हेल्थशी आहे. ओके. मग गट हेल्थ चांगली असेल तर वेल अँड गुड, म्हणजे त्याच्यामध्ये काय अडचण नाही, आपल्याला आपल्या शरीरावरून ह्या गोष्टींवरून तर कळू शकतं. पण समजा माझी गट हेल्थ खराब आहे किंवा मला या गोष्टींमधल्या काही गोष्टी जाणवत आहेत, तर मग त्याच्या मागे काय कारणं असतात? राईट. सो कारणं अनेक असतात ऍक्च्युली त्याच्या मागे जी आहेत ती. पहिले म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे हे मेन रिझन आहे. कारण तुमचे जे गटमधले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याची क्वालिटी किंवा त्याचे जे आता लॅक्टोबॅसिलाई इज अ गुड बॅक्टेरिया, ओके फॉर एक्झाम्पल. तर असे असे बरेच गुड बॅक्टेरियाज असतात. तर हे जे गुड बॅक्टेरिया आहेत तर ह्याचं जे काय एक्झॅक्ट नेम्स किंवा द गुड बॅक्टेरिया आपल्या गटमध्ये आहेत की नाही हे कसं ओळखायचं, जेव्हा तुमच्या ह्या बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होतात तेव्हा. ओके. तर जेव्हा हे गट बॅक्टेरिया अफेक्ट होतात किंवा आपली लाईफस्टाईल चुकीची होते, म्हणजे काय की आपण जेवणामध्ये कदाचित खूप जास्ती जंक खातोय, प्रोसेस फूड जास्ती घेतोय, पाणी कमी घेतोय, त्याचबरोबर मील्स मिस करतोय, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपल्या डाएटमध्ये खूप कमी आहेत. ओके. अलॉंग विथ दिस इवन तुमची झोप नीट होती आहे की नाही ते पण खूप महत्वाचं आहे, तुमची गट हेल्थ व्यवस्थित राहते की नाही हे बघायला. मग तुम्ही व्यवस्थित एक्सरसाइज करताय की नाही, निदान एक 20 ते 30 मिनिटं एक्सरसाइज 3 ते 4 वेळा आठवड्यातनं हे झालंच पाहिजे मिनिमम. ओके. सो हे जेव्हा आपण आपली लाईफस्टाईल चेंज करायला लागतो ना तेव्हा गट हेल्थ आपोआप इम्प्रूव्ह व्हायला लागतं. आणि स्पेशली कसं होतं की बरेचदा ना आपण आजकाल असं खूप व्हायला लागलंय की आपण फास्ट फूडकडे जास्ती जातो किंवा द नंबर ऑफ टाइम्स आपण जाऊन बाहेर जेवण खातोय त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर जनरली आपण जेव्हा बघतो की हे जेव्हा प्रमाण वाढायला लागतं तेव्हा आपली गट डेफिनेटली अफेक्ट व्हायला लागते. सो असं आहे की जितकं शक्य आहे तितकं होम कुक मील्स घ्यायचे. म्हणजे मी तर असं रूलच म्हणते की 80-20, म्हणजे 80% ऑफ द टाइम तुम्ही होम कुक घरचं छान सात्विक जेवण घेतलं पाहिजे आणि 20% जे आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता, सोशलाइज करू शकता, हवं ते खाऊ शकता. पण हे जे प्रपोर्शन जर तुम्ही मेंटेन करू शकला तर आपोआप तुम्हाला दिसतं की तुमचं ब्लोटिंग कमी झालंय, म्हणजे जे काही गॅस फॉर्मेशन आहे ते कमी झालंय, ऍसिडिटी कमी झालेली आहे, तुमचे कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम्स गेलेले आहेत, झोप नीट लागायला लागली आहे. सो मग ओळखायचं की गट व्यवस्थित चालू आहे. ओके. आता आत्ताची लाईफस्टाईल अशी आहे की ज्याच्यामध्ये जंक फूड असेल किंवा प्रोसेस्ड फूड असेल किंवा ज्या पदार्थांमध्ये शुगरचं प्रमाण जास्त असेल असे पदार्थ खाण्याचं प्रमाण जनरलीच थोडंसं वाढले. म्हणजे कोणतंही गोष्ट असेल तर आपल्याकडे लगेच मिठाई येते किंवा पेढा येतो, अशा गोष्टी येत राहतात. सो मला विचारायचं आहे की या गोष्टींमुळे गट हेल्थवरती नेमका परिणाम काय होतो, म्हणजे काय होऊ शकतं जे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून पुढच्या वेळी खाताना मी विचार करेन. तर आपण हे ब्रेकडाऊन करूयात. ओके. तर जंक फूड आता वेगवेगळ्या प्रॉक्सिमिटीज मध्ये आपण बोलू की एकदम बॅड किंवा ओके ठीक आहे चालून जातं कधीतरी. तर एकदम वाईट जे आहे ना तर ते मी म्हणेन की जे मैदा बेस्ड प्रोडक्ट्स आहेत ना ते एकदम वाईट, म्हणजे जे आपण पिझ्झाज, बर्गर, जे मैद्याचे बनवलेले जे पदार्थ आहेत ते एक्स्ट्रीमली बॅड फॉर द गट हेल्थ, कारण त्यांनी तुमची गट हेल्थ एकदम खालावली जाते. कारण ते गुड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग आता कसं आहे की थोडंसं आपण आता फास्ट फूड हे खूप वाईड रेंजमध्ये जातं. मग तुमचं पिझ्झा, बर्गर्स, मग आता तुम्ही बाहेर खाल्ल्यावरती भेळ, पावभाजी हे पण फास्ट फूड मध्ये आलंच ना. पण जे अन्न काय म्हणतात अल्ट्रा प्रोसेस फूड असतं, म्हणजे काय की ज्याला अतिशय प्रोसेसिंग केलेलं असतं. म्हणजे असं आपण बर्गर्स मध्ये जी पॅटी यूज होते किंवा पिझ्झावरती जे चीज यूज होतं हे झालं अल्ट्रा प्रोसेस फूड. तर जेव्हा अल्ट्रा प्रोसेस फूडचं तुमच्या आहारातलं प्रमाण वाढायला लागतं तेव्हा गट इश्यूज जास्ती व्हायला लागतात. ॲज अगेन्स्ट दॅट आपण जर एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि तिकडे पावभाजी खाल्ली किंवा तिकडे आपण मे बी एखादं पंजाबी ग्रेव्ही किंवा असं काही खाल्लं तरी ते जरा थोडं फ्रेशलीच मेड असतं ॲज कम्पेअर्ड टू हे आपण जे कोल्ड प्रेस्ड किंवा हायली प्रोसेस फूड कन्सिडर करतो. तर हायली प्रोसेस फूड तर अगदी मिनिमम ठेवायचं डाएटमध्ये. देन वी विल से की ठीक आहे की थोडंफार असं जे मिनिमली प्रोसेस फूड आहे आणि बेस्ट इज होम कुक्ड फूड. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तर जितकं तुम्ही जास्ती अल्ट्रा प्रोसेस फूड खाल तितकं तुमची गट हेल्थ अफेक्ट व्हायला लागेल. म्हणजे काय होतं, गटचे गुड बॅक्टेरिया कमी व्हायला लागतात, मग हे जे काय बाकीचे त्रास आहेत ते व्हायला लागतात. त्याच्याबरोबरच एक मेजर प्रॉब्लेम जो होतो तो आहे इन्फ्लमेशन. म्हणजे काय, आता काय होतंय की आपली गट हेल्थ अफेक्ट व्हायला लागली आहे कारण आपण व्यवस्थित खात नाही आहोत, मे बी आपली झोप नीट झालेली नाहीये, वेळी अवेळी खाणं होतं, एक्सरसाइज नाहीये. सो हे ह्याच्यातलं जे काही होत असेल तर त्यांनी काय होतंय की पूर्ण गट हेल्थ अफेक्ट झाली आहे, गुड मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं प्रमाण कमी झालंय.
इम्युनिटी त्याच्यामुळे कमी झाली आहे. तर काय होतंय की इम्युनिटी कमी झाल्यामुळे किंवा इम्युनिटी जी काय आहे ती ओव्हर ऍक्टिव्ह होते, कारण हे जे काय फूड आयटम्स आपण कन्झ्युम करतोय ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही हे आपल्या शरीराला आत गेल्यावर समजतंय. मग इम्युन सिस्टम आपली ओव्हर ऍक्टिव्ह व्हायला लागते. ओव्हर ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कॉन्स्टंटली एक इन्फ्लमेशन, म्हणजे आपलीच बॉडी आपल्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत असते. आणि हाऊ विल इट प्रोटेक्ट? हे जे टॉक्सिन्स जनरेट होतात ते फाईट करायचा प्रयत्न करते. सो हे कॉन्स्टंटली आपण जे काय बॉडीला इम्युनिटी सारखी बूस्ट करतोय बिकॉज ऑफ कन्झ्युमिंग दिस रॉंग फूड, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढतंय. म्हणजे आपली इम्युन सिस्टम कॉन्स्टंटली हाय अलर्ट वरती असते. म्हणजे जरी डेंजर नाही आलं ना तरी ती इम्युन सिस्टम हाय अलर्ट वरती असते. आणि हे सतत इन अँड आउट होत राहतंय, कारण आपण एकतर आहाराकडे लक्ष देत नाही आहोत, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, व्यायाम करत नाही आहोत, एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स, पोल्युटन्स एवढे आहेत बाहेर, प्लस आपण अर्बन लाईफमध्ये राहतोय जिथे क्वालिटी ऑफ व्हेजिटेबल्स जे कदाचित गावाकडे मिळतात ॲज अगेन्स्ट दॅट जे शहरात मिळतात, कदाचित त्याच्यामध्ये फरक आहे. सो हे जर सगळं कन्सिडर केलं तर आपली इम्युन सिस्टम कॉन्स्टंटली हाय अलर्ट वरती असते. याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सतत एक अलर्टनेस असतो आणि त्यामुळे बॉडी इन्फ्लेम्ड असते. ते इन्फ्लमेशन कसं ओळखायचं? सिम्पल गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही सकाळी उठताना तेव्हा अनेकदा आपलं बॉडी एक आपल्याला जाणवतो. तर ह्याचं कारण काही नाहीये की दिस इज ओनली अ सॉर्ट ऑफ एन इन्फ्लमेशन. आणि हे हळूहळू वाढत जातं जे आपल्याला दिसत पण नाही. आणि मग जेव्हा ते हळूहळू अक्युम्युलेट होत जातं आणि ऍट अ पॉइंट, एका पॉइंटला ते पोचतं की बॉडी कॅनॉट टेक इट एनिमोर, मग देन इट स्टार्ट्स शोईंग अप. मग ते कसं दाखवतं? कदाचित स्किन हेल्थ अफेक्ट होते आणि ॲक्ने दिसायला लागतात, म्हणजे पिंपल्स दिसायला लागतात. कायकांच्या अंगावरती ना असे चट्टे उठायला लागतात, अलर्जिक रिॲक्शन झाल्यासारखे. ओके. कायकांना डायबिटीसचा त्रास सुरू होऊ शकतो, कायकांना हार्मोनल डिस्टर्बन्सेस सुरू होऊ शकतात, पाळी वेळेवर येत नाही. तर हे इज सॉर्ट ऑफ बॉडी इज ट्रायंग टू से की ओके, तुम्ही जे काय करताय ते व्यवस्थित नाहीये, मला फाईट आता करता येत नाहीये, म्हणून देन आय एम गोइंग टू स्टार्ट शोईंग दीज रिॲक्शन्स. म्हणजे यू शुड अंडरस्टँड की नाव स्टार्ट वर्किंग ऑन इट. ओके. जसं हे प्रोसेस्ड फूड बद्दल आहे, तसंच आणखीन एक पदार्थ आपल्या आहारात जनरली जास्त असतो तो म्हणजे चहा किंवा कॉफी. सो चहा किंवा कॉफीने सुद्धा गट हेल्थवरती इम्पॅक्ट होत असतो का? हो, होतं ना. सो डायरेक्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर इम्पॅक्ट होणार नाही, पण जनरली चहा कॉफीनी आपलं गट लायनिंग अफेक्ट व्हायला लागतं. म्हणजे गट लायनिंग म्हणजे आपलं जे फूड आपण कन्झ्युम करतो ना, ते एक बॉडीच्या आतमध्ये एक लायनिंग असतं जे आपल्याला जनरली या हार्मफुल टॉक्सिन्स किंवा हार्मफुल केमिकल्सपासून प्रोटेक्ट करत असतं. तर जेव्हा तुम्ही कॉन्स्टंटली उकळलेला चहा किंवा स्ट्रॉंग कॉफी घेता, तेव्हा हे गट लायनिंग अफेक्ट व्हायला लागतं. म्हणजे ते गट लायनिंग वीक व्हायला लागतं. ते गट लायनिंग जेव्हा वीक होतं तेव्हा तुमचं डायजेशन अफेक्ट होतं. ओके. अ लॉट ऑफ टाइम्स टॉक्सिन्स इन अँड आउट ऑफ द सेल्स इझिली पास होऊ शकतात, ज्याला आम्ही लीकी गट म्हणतो. म्हणजे जे काय टॉक्सिन्स सेल्सच्या आतमध्ये राहायला पाहिजे ते बाहेर यायला लागतात आणि रक्तातनं पूर्ण शरीरात फिरायला लागतात. बापरे. सो दॅट इज वाय टी, कॉफी मे बी अबाउट 1 ते 2 कप तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांचं गट इश्यूज खरोखरी आहेत त्यांना तर मी म्हणेन की कॉफी पूर्णपणे बंद करा. चहा जरी तुम्हाला घ्यायचा असेल तरी अगदी लाईट चहा करायचा, म्हणजे पाणी उकळायचं, चहापत्ती त्याच्यात घालायची, गॅस बंद करायचा, एक डॅश ऑफ मिल्क घालायचा आणि तेवढाच हलका चहा घ्यायचा. आपण अनेकदा काय करतो, चहा खूप उकळतो, परत त्याच्यामध्ये दूध घालून परत उकळतो आणि मग तो चहा कन्झ्युम करतो अलॉंग विथ शुगर. राईट. तर शुगरनी तर डेफिनेटली गट मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर पूर्ण परिणाम होतो आणि ते डिस्रप्ट होतात. सो शुगर इज अ बिग नो नो. स्पेशली आपण जी प्रोसेस शुगर बोलतो ना, जी टेबल शुगर असते, पांढरी साखर, ती तर अगदी अवॉइड केलीच पाहिजे. त्याच्याऐवजी ऑल्टरनेटिव्ह चालतील की आपण जॅगरी वापरली आहे, म्हणजे गूळ वापरलाय, खांडसारी साखर मिळते, कमी प्रोसेस केलेली शुगर असते ती, हनी चालू शकतं एखाद वेळेस, पण ही जी व्हाईट शुगर आहे ती शक्यतो अवॉइडच केली पाहिजे. ओके. जसं चहाबद्दल झालं, कॉफीबद्दल झालं, प्रोसेस्ड आणि जंक फूडबद्दल झालं, तसंच आता आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणखीन एक गोष्ट वाढते किंवा त्याचा हळूहळू शिरकाव व्हायला लागलाय, ते म्हणजे स्मोकिंग हॅबिट्स आहेत, ड्रिंकिंग हॅबिट्स आहेत आणि काही लोकांच्या प्रमाणात घेतलं पण तर ड्रग्स सुद्धा त्यांचं प्रमाण वाढतंय. सो याचा गट वरती परिणाम होतोच ना. जसं मी चहा कॉफीचं तुम्हाला सांगितलं ना की आपलं गट लायनिंग अफेक्ट व्हायला लागतं, तसंच इवन अल्कोहोलनी किंवा स्मोकिंगनी आपली पूर्णपणे गट लायनिंग अफेक्ट व्हायला लागते.
ओके. आणि ऑफकोर्स स्मोकिंगचे तर इल इफेक्ट सगळ्यांनाच माहिती आहे, ते पॅक वरती पण लिहिलेले असतात. इट इज त्यांनी काय होतं, स्मोकिंगनी बरेच दुष्परिणाम होतात. एक तर लाइनिंग अफेक्ट होते, दुसरं म्हणजे ॲपेटाईट पूर्णपणे झिरो व्हायला लागतं त्या स्मोकिंगच्या इफेक्टनी. ओके. स्मोकिंगच्या त्या टॉक्सिन्समुळे बॉडीमध्ये खूप सारे टॉक्सिन्स निर्माण व्हायला लागतात. त्याच्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉलचे लेवल, बॅड कोलेस्ट्रॉलचे लेवल वाढायला लागतात. मग त्याचा हार्टवरती परिणाम व्हायला लागतो आणि इतर बॉडी फंक्शनिंगवरती पण परिणाम व्हायला लागतो. आणि टू ॲड टू दॅट आता अल्कोहोल कन्झम्पशन. ओके. सो अल्कोहोलचं मेटाबॉलिझम ना लिव्हरमध्ये होतं. आणि जेव्हा तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करताय तेव्हा शरीर बाकीचे म्हणजे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम शटडाऊन करतं. म्हणजे आधी जे आलेलं हे अल्कोहोल असतं ते मेटाबोलाइज करणं इम्पॉर्टंट आहे, कारण शरीराला त्याची सवयच नसते. मग ते जर तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करत राहिला तर ते लिव्हर कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम बंद करतं आणि अल्कोहोलचं पहिले मेटाबॉलिझम करून ते शरीरातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतं. म्हणजे काय होतंय, कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम होत नाही, मग त्याचं फॅटमध्ये स्टोरेज होतं. सो दिस इज द इल इफेक्ट. आपण म्हणू शकतो की अगदी ना अल्कोहोल कन्झम्पशन खूप वाढलं. ऑफकोर्स सोशल ड्रिंकिंग असतंच. व्हॉट इज सोशल ड्रिंकिंग? मे बी तुम्ही एकदा कधीतरी, वन्स इन अ वीक, वन्स इन अ फॉर्टनाईट, मजा म्हणून तुम्ही फ्रेंड्स बरोबर घेताय इज अ डिफरंट थिंग. पण जर त्याचं प्रमाण आठवड्यातनं 3दा 4दा असं व्हायला लागलं, मग तुम्ही तुमची कम्प्लीट मेटाबॉलिझम सायकल अफेक्ट करताय. सो त्याचे दुष्परिणाम खूपच आहेत आणि गटवरती ऑफकोर्स गट लाइनिंग अफेक्ट होतीये, टॉक्सिन्स जनरेट होत आहेत जे बॉडीमध्ये सर्क्युलेट होतात आणि बाहेर पडत नाहीत. ओके. जसं हे जे मुद्दे आहेत त्याला अनुषंगानं आणखीन एक म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण दोन गोष्टी एकत्र खातो आणि त्या गोष्टी एकत्र खाताना आपल्याला माहिती नसतं की खरं तर ह्या दोन गोष्टी एकत्र नाहीत खाल्ल्या पाहिजे, ज्याला आपण विरुद्ध आहार म्हणतो. सो हा विरुद्ध आहार खरंच गट हेल्थवरती इम्पॅक्ट करतो का, आणि विरुद्ध आहार काय आहे नेमका? सो विरुद्ध आहार म्हणजे की प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात फूड्सच्या आणि त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही जर कन्झ्युम केलं तर जनरली ते अगेन जनरेट्स टॉक्सिन इन द बॉडी. ओके. तर असं असतं की फळांमध्ये ऍसिड असतं आणि दूध म्हणजे जनरली आपण नाही का लिंबू घालतो पनीर बनवताना, तर ते फाटतं ना दूध, तर हलक्या प्रमाणात ऍसिड फळांमध्ये पण असतं. तर ते जेव्हा आपण दुधाबरोबर मिक्स करतो तेव्हा ते थोडंसं इफेक्टचं चेंज होतोय ना, म्हणून आम्ही म्हणतो की असे मिल्कशेक्स कन्झ्युम नाही करायचे. पण काय काय फळं जशी की केळं तुम्ही मिक्स करू शकता दुधामध्ये. कारण त्याचं काय असतं, त्याच्यामध्ये अगदी एवढं काय मेजर ऍसिड असं नाहीये. पण ऑफकोर्स मी तर न्यूट्रिशनिस्ट आहे, म्हणजे दिस क्वेश्चन विल गो बेटर टू अन आयुर्वेदिक एक्सपर्ट. पण काय काय जी ऍसिडिक फळं असतात आणि दूध तर आम्ही ते तर अजिबातच सांगतो ते विरुद्ध अन्न असतं. त्याचं बॉडीमध्ये पचनशक्ती आपली अफेक्ट होते, ते नीट डायजेस्ट होत नाही. आणि एखादं अन्न कुठलंही तुम्ही घ्या, जेव्हा बॉडीमध्ये नीट डायजेस्ट होत नाही मग ते कुठेतरी राहतंय, मग त्यांनी ते गॅसेस निर्माण होतात, ब्लोटिंग होऊ शकतं, ऍसिडिटी होऊ शकते, म्हणजे बॉडी ते रिजेक्ट करते सम ऑर दी अदर. आणि अगदीच काही नाही झालं तर मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपली स्किन हेल्थ अफेक्ट व्हायला लागते, हेअर हेल्थ अफेक्ट व्हायला लागते. सो मग ओळखायचं की काहीतरी कुठेतरी चुकतंय. मग विरुद्ध आहाराचे असे काही तुम्ही की जनरली लोक खातात आणि त्यांना माहित नाहीये हे विरुद्ध आहार आहे, असे काही प्रकार सांगू शकता का? आता आय थिंक सो बऱ्याच लोकांना माहिती पडलंय. सो जनरली फ्रूट जे ऍसिडिक फ्रुट्स आहेत, म्हणजे काय इव्हन आता आपण संत्र मोसंबी पकडलं, ते ऍसिडिक फ्रूट आहे, तर ते दुधामध्ये मिक्स करत नाही, ते आहे. किंवा आता फिश आणि मिल्क हे जनरली एकत्र घेऊ नये, तर हे दोन कॉम्बिनेशन्सच आम्ही सांगतो की जनरली कन्झ्युम करू नका, कन्सिडर करू नका. समजा आता एखाद्याने फिश कन्झ्युम केले आणि नंतर त्याला दूध कन्झ्युम करत असेल तर मिनिमम किती वेळ मध्ये जायला पाहिजे? चांगलं, यू शुड बी कीपिंग अबाउट 3-4 hours गॅप, जोपर्यंत ते फूडचं डायजेशन होत. ओके, 3-4 hours इज मिनिमम. ओके. जसा हा विरुद्ध आहाराचा मुद्दा आहे, तसं बऱ्याच एक्सपर्ट्स कडून आणखीन एक मुद्दा ऐकला जातो किंवा पाहण्यात येतो, तो म्हणजे तुम्ही तेल बदलत राहा. जे तेल तुम्ही वापरताय ते आत्ता वापरत असाल तर ते पुढं नका वापरू, दुसरं घ्या. तर असं करणं खरंच गरजेचं आहे का? ते ना लोकांना कन्फ्युजन आहे की एक्झॅक्टली. ओके, सो लेट मी जस्ट ब्रेक दिस डाऊन. तर जे आपण ऑइल कन्झ्युम करतो कुकिंगसाठी, ते ना त्याच्यामध्ये फॅटी ऍसिड्स असतात. ओके. तर फॅटी ऍसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सिम्पल लेमॅन लँग्वेजमध्ये मी समजवतेय. तर फॅटी ऍसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर म्यूफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड हा एक प्रकार येतो.
पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे प्युफा हा एक प्रकार येतो, आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे तुपातनं मिळतं हा एक प्रकार येतो. ओके, तर मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये किंवा आहारामध्ये जास्ती असलं पाहिजे, ओके बिकॉज त्याचा उपयोग आपल्या शरीराला जास्ती चांगला आहे. ओके प्युफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड थोडे कमी ठेवले पाहिजे, आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड म्हणजे तूप इज गुड, ते कन्झ्युम करू शकता. आणि अजून एक प्रकार येतो जो आहे ट्रान्स फॅट्स, तो मी नंतर थोडा एक्सप्लेन करेन. ओके सो आता म्युफा म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असलेले ऑइल्स कुठले? शेंगदाण्याचं तेल, मस्टर्ड ऑइल, तिळाचं तेल, राईस ब्रॅन ऑइल आणि आपलं ऑलिव्ह ऑइल. तर ह्यापैकी तुम्ही आपल्या आहारामध्ये हे मेजर जर तुम्ही ठेवलत ना, तर तुम्हाला ऑइल्स बदलायची काही गरज नाही. ओके, म्हणजे शेंगदाण्याचं ऑइल तुम्ही हां. कंटिन्यू वापरत असेल तरी चालेल. वापरत असाल तरीही काही प्रॉब्लेम नाही. ओके आणि ते कसं होतं की मी ही का 5 नावं घेतली, कारण ना डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठे राहताय ना, हे कन्झम्पशन चेंज होतं. की नॉर्थमध्ये तुम्ही गेला की मस्टर्ड ऑइल जास्ती असतं. ओके, कदाचित तुम्ही साऊथमध्ये गेलात की कोकोनट ऑइल जास्ती असतं, अँड दॅट इज ऑल्सो हेल्दी. म्हणजे तुम्ही ते कोकोनट ऑइल सतत वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके आता जे प्युफा असतं ना, जे सनफ्लावर ऑइल, सॅफ्लावर ऑइल म्हणजे करडीच्या तेलामध्ये, सूर्यफुलाच्या तेलामध्ये असतं, ते मात्र लिमिटमध्ये वापरलं पाहिजे. कारण त्यांनी काय होतं, बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं. मी इन्फ्लमेशन ओके. थोड्या वेळापूर्वी एक्सप्लेन बरोबर केलं, तर बरोबर तेच इन्फ्लमेशनचं प्रमाण वाढतं. सो आपल्या आहारामध्ये म्युफा मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि सॅच्युरेटेड Saturated फॅटी fatty ऍसिड acid. ह्याचं ना एक प्रपोर्शन असतं जे आपण कन्झ्युम केलं पाहिजे. ओके सो टू बी ऑन द सेफर साइड, मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ऑइल्स म्हणजे पीनट ऑइल, राईस ब्रॅन ऑइल, मस्टर्ड ऑइल, तिळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल याच्यापैकी तुम्ही कुठलंही ऑइल सतत कुकिंगला वापरलं तरी चालेल. ओके आणि आपण आहारामध्ये तर तूप घेतोच, चपातीवर बरोबर. घेतो, भातावर घेतो, डाळीमध्ये घालून घेतो, तर ते अबाउट 1 ते 2 टीस्पून्स तुम्ही इझिली आहारात कन्झ्युम केलं पाहिजे. आता मी ट्रान्स फॅट्स बद्दल बोलले. हे फॅट कुठलं आहे? हे फॅट आपल्या बेकरी प्रोडक्ट्स म्हणून येतं, ओके आणि हे अगेन टॉक्सिन आहे बॉडीसाठी. Bakery म्हणून products. बेकरी प्रोडक्ट्स जितके होऊ शकतील तितके तुम्ही रिस्ट्रिक्ट केले पाहिजे. ओके मग ओके. अगेन जेव्हा तुम्ही ट्रान्स फॅट्स जास्ती घेता तेव्हा तुमचं गट हेल्थ अफेक्ट होतंय. गट हेल्थ अफेक्ट होतोय तेव्हा हे सगळे जे काय प्रॉब्लेम्स होतात ते बरोबर. दिसायला लागतात, आणि दिसतंच ना आपल्याला. आपण जर जास्ती बिस्किटं खायला लागलो, जास्ती प्रॉब्ली क्रीम रोल्स खायला लागलो, होतच ना आपल्याला डायजेशन नीट होत नाही असं बरोबर. वाटायलाच लागतं. सो बरोबर. त्याचा हे मग दुष्परिणाम व्हायला लागतात. आणि एक फॅट आहे जे ओमेगा 3 रिच फॅटी ऍसिड म्हणून एक आहे. ओके ओके, सो ओमेगा 3 इज इसेन्शियल फॅटी ऍसिड, म्हणजे आपल्या शरीराला ते बनवता येत नाही आणि ते आहारामधनं घ्यायलाच लागतं. ओके ओके, ओके तर हे ओमेगा 3 मात्र व्हेरी इम्पॉर्टंट इन द डाएट, आणि आपले बॉडीची इन्फ्लमेशन कमी करायला त्याचा उपयोग खूप होतो, कारण ते एक अँटीऑक्सिडंट आहे. तर ते कशातनं मिळतं? आल्मंड्स, वॉलनट्स म्हणजे बदाम, वॉलनट्स म्हणजे अक्रोड, जवस यातनं मिळतं, पंपकिन सीड्स, ओके मेलन सीड्स म्हणजे मगजची बीजी असते त्याच्यामधनं. सो हे तुम्ही आपल्या आहारामध्ये आयदर कुठेतरी सॅलडवर घालून घ्या, त्याची स्मूदी बनवून घ्या तुम्ही, किंवा त्याचं नुसतंच तुम्ही एक 4 वाजता स्नॅक म्हणून खा, पण हे डेफिनेटली तुमच्या डाएटमध्ये इन्क्लुजन झालं पाहिजे. आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला फिशमधनं सुद्धा हे मिळून जातं. ओके ओके जसं हा तेलाबद्दल आपण बोलतोय, खाण्याच्या तेलाबद्दल, याच्यामध्ये परत आणखीन एक द्विधा मनस्थिती करणारा प्रश्न येतो, तो म्हणजे लाकडी घाण्याचं तेल वापरायचं की रिफाईंड तेल वापरायचं. Right. सो या एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर. सो रिफाईंड ऑइल अजिबात नाही वापरायचं, कारण रिफाईंड ऑइल जसं आपण बोलतो ना की आपण मैदा का म्हणतो नाही वापरायचं, कारण ते हायली प्रोसेस्ड आहे, तसंच रिफाईंड ऑइल हायली प्रोसेस्ड आहे. ओके ओके, आता आपण जर लाकडी घाण्याचं तेल बघितलं, त्याची कन्सिस्टन्सी बघितली, रंग बघितला, तर त्याला एक डार्क येलो कलर असतो, त्याला एक विशिष्ट एक ना अरोमा असतो जो त्या नेटिव्ह सीडचा असतो. म्हणजे जर तुम्ही शेंगदाण्याचं तेल घेतलं तर त्याला शेंगदाण्याचा वास कुठेतरी असतो. म्हणजे काय, त्याचे जे नेटिव्ह कॉम्पोनंट्स आहेत जे त्या सीड मधनं आलेले आहेत ते त्या कोल्ड प्रेस मेथडमुळे रिटेन झालेले आहेत त्याच्यामुळे मध्ये. पण जे रिफायनिंगची प्रोसेस असते ना, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी काढून टाकतात आणि एकदम पातळ, कलरलेस, ओडरलेस ऑइल तयार होतं. ओके ओके, तर तुमच्या कुकिंग, एव्हरीडे कुकिंगसाठी तुम्ही डेफिनेटली कोल्ड प्रेस वापरा. आणि जर कधीही असं तुम्ही तळणीचे प्रकार केले तर मग रिफाईंड तिथे वापरू शकता. ओके, पण ते कमीच. म्हणजे पण रिफाईंड तेल वापरल्यामुळे काय होतं? अगेन बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं, ओके ओके गट हेल्थ अफेक्ट होते, कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढू शकतात, आणि इन जनरल
नॉट गुड फॉर द बॉडी. जसं खाण्यातल्या तेलाबद्दल आपण बोललो तसं आणखीन एक गोष्ट फार वेळा ऐकली जाते ती म्हणजे की ज्या भावना आहेत त्यांचा आणि खाण्याचे पदार्थ किंवा आपण जे खातोय त्याचं पण इंटरकनेक्शन असतं. सो हे खरं आहे का? ऑफकोर्स 100% हे खरं आहे. अगेन ह्याचं कनेक्शन गट हेल्थशीच आहे. तर आपल्या शरीरामध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स जनरेट होतात. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल एखादी ना हॅपी गोष्ट तुमच्यासमोर होतीये तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली यू स्टार्ट फिलिंग गुड. किंवा आता तुम्हाला खूप बोर झालेलं आहे आणि तुमच्या समोर एखादी फेवरेट गोष्ट आली तुम्हाला जी आवडते खायला ती यू फील हॅपी अबाउट इट. करेक्ट. किंवा एखादा छान सिनेमा तुम्ही बघत असता जो तुम्हाला खूप मजा येते यू फील हॅपी अँड गुड अबाउट इट. म्हणजे फील गुड फॅक्टर आहे ते. बरोबर आहे. तर हे फील गुड फॅक्टर न्यूरो ट्रान्समिटर्स मुळे आपल्याला मिळतात. तर हे न्यूरो ट्रान्समिटर्स ब्रेनमध्ये जनरेट होतात. ओके असतात. म्हणजे ते कुठले? सेरोटोनिन, डोपामिन आणि गाबा हे 3 न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. ओके. तर 90% आपल्या शरीरात जे सेरोटोनिन बनतं फील गुड एंडोर्फिन्स ते गट हेल्थ मध्ये जनरेट होतात या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे. ओके. सो आम्ही म्हणतो की गटचं आणि ब्रेनचं गट ब्रेन ॲक्सेसनी कनेक्शन असतं. ओके. अगेन जेव्हा तुम्ही शांत असता की आता मेडिटेशन त्याच कारणासाठी आपण करतो की का आपण ते करतो की हे जे अलर्ट मोडवरती सतत बॉडी असतं ती असते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ओके. आणि जेव्हा तुम्ही शांत बसता मेडिटेशन करता तेव्हा तुमची कुठली सिस्टम ऍक्टिव्हेट होते? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी बॉडीला काम करते. तर जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि जर तुम्ही 5 मिनिटं मेडिटेशन केलं जागेवर बसून आधी तुम्ही काही म्युझिक ऐका किंवा नुसतं शांत बसून ब्रीदिंग इन ब्रीदिंग आउट केलं तर तुम्ही तुमची पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ऍक्टिव्ह करताय. त्यांनी तुमचे गट हेल्थवरती फरक पडतो. जनरली तुमचे जे काय स्ट्रेस हार्मोन्स आहेत त्याच्यावरती फरक पडतो, कमी होतात ते. तुमचा दिवस व्यवस्थित जातो कारण तुम्ही काम असता आणि तुम्ही जे काय तुम्हाला रॅशनल डिसिजन्स घ्यायचे दिवसभरात ते खूप बेटर घेऊ शकता. तर हे झालं कनेक्शन बिटवीन मेडिटेशन आणि युअर डे. तर ह्याचंच कनेक्शन फूडशी पण आहे. ओके. तर असे कामिंग फूड्स बरेच आहेत ज्यांनी तुमची बॉडी काम होऊ शकते आणि तुमचे रॅशनल डिसिजन्स घ्यायला हेल्प होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला गट हेल्थ इम्प्रूव्ह करायची. ती कशी कराल? तर तुमच्या डाएटमध्ये आता आपल्याला माहिती आहे की बटरमिल्क एव्हरीबडी नोज. तर बटरमिल्कमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम कुठला आहे? लॅक्टोबॅसिलाई. ओके. तर हे लॅक्टोबॅसिलाई जेव्हा तुम्ही बटरमिल्कमधनं डायरेक्टली कन्झ्युम करता तेव्हा ते गटमध्ये रीच होतं, ते मल्टिप्लाय होतात आणि मग गटचे गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. ओके. सो 1 ग्लास बटरमिल्क तर मिनिमम तुम्ही दिवसभरात कन्झ्युम केलंच पाहिजे. दहीचं तुम्हाला सहन होत असेल तर दही घ्या तुम्ही. काय कायना दह्याचा त्रास होतो. सो मी बटरमिल्क बोलते. अपार्ट फ्रॉम दॅट दिवसभरात 5 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स घेतले पाहिजे. म्हणजे काय? तुम्ही 2 कुठलेही फ्रुट्स घ्या कुठेही दिवसभरात, 2 बाउल सॅलड्स घ्या आणि आपल्या भाज्या असतातच. सो हे मात्र जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा तुमची गट हेल्थ ऑटोमॅटिकली नॅचरली इम्प्रूव्ह व्हायला लागते. ती जेव्हा इम्प्रूव्ह व्हायला लागते तेव्हा तुमच्या रॅशनल डिसिजन मेकिंग तुमची जी ॲटिट्यूड आहे किंवा तुमच्यामध्ये जे एक ते ॲट्रिब्यूट निर्माण होतं ते खूप वेगळं असतं. सो माझ्याकडे जे कोणी क्लायंट्स येतात ना जेव्हा त्यांची गट डिस्टर्ब्ड असते तेव्हा ते खूप इमोशनली डिस्टर्ब्ड असतात. म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स हे खूप जास्ती दिसून येतात. पण जेव्हा त्यांची गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते, मोशन्स क्लिअर व्हायला लागलेत, गॅसेस होत नाहीयेत, झोप शांत लागायला लागली, ऑटोमॅटिकली ते सांगतात की आमचे त्रास खूप कमी झालेत. ब्रेन फॉग म्हणजे जे काय क्लिअर थिंकिंगची एक शक्ती असते, क्षमता असते ती बेटर व्हायला लागते. एखाद्या गोष्टीकडे फोकस वाढायला लागतो. आउटपुट म्हणजे तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये काम करता तेव्हा तुमचं जे काय वर्क आउटपुट आहे ते इम्प्रूव्ह व्हायला लागतं. समोरची व्यक्ती तुम्हाला येऊन सांगायला लागते तुम्ही यू आर लुकिंग मोर हॅपी नाऊ. सो हे ऍक्च्युअल चेंजेस दिसायला लागतात आणि आम्ही बघितलेले आहेत आमच्या क्लायंट्समध्ये. ओके. खूप हॅपीनेस म्हणजे दे स्टार्ट जस्ट फीलिंग हॅपी. दिस इज द कनेक्शन बिटवीन ब्रेन अँड द गट. ओके. सो दॅट्स वाय गट हेल्थ इज सो इम्पॉर्टंट. गट हेल्थ आणि गट फिलिंग ह्यांचं असतं म्हणजे असतं ना. ओके. असतं ना. तर ऑफकोर्स गट फिलिंग आपण म्हणतो की इज मोर टू डू विथ यु नो इंट्युशन्स म्हणा, एन्झायटी म्हणा, एखादा अनुभव आधी ऑलरेडी झालेला असतो जो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला असतो आणि तोच अनुभव आपल्याला परत यायला लागला असं वाटतं तेव्हा एक सिस्टम अलर्ट होते आपल्या बॉडीमध्ये.
सो ह्याचं डेफिनेटली कनेक्शन आहेच आहे. पण गट फिलिंग इज अ लॉट टू डू विथ इंट्युशन आणि ऑलरेडी व्हॉट इज फेड इन टू युअर सबकॉन्शियस माइंड. बरोबर. आणि आय नो अबाउट दिस कारण मी कॉग्नेटिव्ह हिप्नॉटिक कोचिंग पण केलेलं आहे. ओके. सो इनफॅक्ट यू कॅन इवन चेंज युअर थॉट्स. तुमचे थॉट्स, तुमचे इमोशन्स तुम्ही हिप्नॉसिसनी चेंज करू शकता. ओके. फॉर द पॉझिटिव्ह. म्हणजे जे आपल्याला असं दिसतं ना हिप्नोटाईज केलं, असं काही नाहीये ते. पण काय काय वेळेला कसं होतं, स्पेशली इटिंग डिसऑर्डर्स असले की गट हिलिंग जे इमोशन्सशी रिलेटेड असतात, काय कायना काहीतरी एपिसोड झाला असतो की सम फॅमिली मेंबर इज पास्ड अवे, सम क्लोज पर्सन इज पास्ड अवे, आणि मग गटचे इश्यूज व्हायला लागतात. म्हणजे ढेकर खूप यायला लागते, गॅसेस ब्लोटिंग खूप व्हायला लागतं. सो हे ना कनेक्शन असतं इमोशन्सची. ओके. तर आम्ही ते इमोशन्स पण चेंज करू शकतो, प्लस डाएट चेंज करतो, आणि मग त्यांनी आपल्याला जो इफेक्ट दिसतो ना तो फॅन्टॅस्टिक असतो. ओके. ओके. हे म्हणजे गट आपली व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही घेतलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं, हे फार छान झालं. आता आणखीन एक मुद्दा येतो, म्हणजे माझी गट हेल्थ मी सांभाळू शकतो, पण जर घरात लहान मुलं असेल किंवा घरात वृद्ध माणसं असतील तर त्यांची गट हेल्थ कशी सांभाळायची हा एक प्रश्न पडतो. आणि त्यात परत काय होतं, तर वृद्ध लोक असतात त्यांना बऱ्याचदा डायजेशनचे पण प्रॉब्लेम असतात, त्यामुळं ती व्यवस्थित कशी राहिली पाहिजे, तर यासाठी काय करता येऊ शकतं? तर जे मी सांगितलं ना की ताक हे सगळ्यांसाठीच आहे. ओके. ते लहान मुलांपासनं जे आपले ओल्ड एज लोक घरात आहेत त्यांना सगळ्यांना ह्याचा उपयोग होतो. ओके. ओके. त्याच व्यतिरिक्त जर ओल्ड एज पीपल असतील ज्यांना चावता वगैरे येत नाही जास्ती, मग त्यांनी काय करायचं की इन्स्टेड ऑफ कच्च्या सॅलेड्स किंवा कच्ची फळं घेण्यापेक्षा ते ना सूप्स घेऊ शकतात. ओके. विविध भाज्यांचे सूप घेऊ शकतात. एक तर ना आपलं ना आहार पण कमीच होऊन जातो एज व्हायला लागल्यावरती. एस्पेशली एक 70-80 नंतर ना थोडं आहार एक तर कमीच केला पाहिजे. कारण एव्हरी 40 नंतर एव्हरी डेकेड, म्हणजे 40 to 50, 50 to 60, हे एव्हरी डेकेड ना आम्ही 10% कॅलरी कमी करतो. ओके. कारण तसं शरीराची रिक्वायरमेंटच नसते. आपण जेव्हा यंग असतो ना तेव्हा शरीराला मध्ये यू नीड मोर एनर्जी ना, कारण बॉडी प्रोसेसेस वेगळे असतात, मेटाबॉलिझम हाय असतं, बॉडीची ग्रोथ होत असते. पण ते हळूहळू ते सगळे प्रोसेसेस स्टेबिलाइज होतात, स्टॉप होतात, बॉडी थोडीशी एजिंगकडे जायला लागते. म्हणून आहारात कॅलरीज पण हलके हलके कमी केले पाहिजे. पण कॅलरीज म्हणजे प्रोटीन्स नाही कमी करायचे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की प्रोटीन्स आहारात व्यवस्थित हवेतच. पण जनरली आपल्या आता ओल्ड एज लोकांना जर अगदीच खायची इच्छा होत नसेल तर निदान सूप तरी घ्या, त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्या. ओके. त्यांनी गट हेल्थ खूप इम्प्रूव्ह होते. तुपानी पण गट हेल्थ खूप इम्प्रूव्ह होते, कारण तुपामध्ये जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ना ते आपल्या गट बॅक्टेरियाला एनहान्स करायला हेल्प करतात. ओके. सो या खूप छोट्या गोष्टी आपल्या रेग्युलर आहारातल्या आहेत. म्हणजे तूप आहे, दही आहे, ताक आहे, या गोष्टी आपण भाज्या बरोबर ह्या घेतल्या पाहिजेत आहारात, घेतल्याच पाहिजे, गट हेल्थ व्यवस्थित राहू शकते. तर मगाशी बोलता बोलता आपण तो एक मुद्दा टच केला, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा ऍसिडिटी किंवा गॅस यांचा जर त्रास असेल तर ते त्रास सुद्धा गट हेल्थ व्यवस्थित असेल तर मग तेच थोडंसं एक्सप्लेन करून सांगाल का की बाबा याच्या गट हेल्थच्या माध्यमातून तुम्ही हे त्रास सुद्धा कमी करू शकतो का? करू शकतो. मी आता एक एक करून घेते. मी पहिल्यांदा कॉन्स्टिपेशन घेते. ओके. तर कॉन्स्टिपेशन होण्याचे कारण काय असतात, आपण पहिलं बघितलं तर गट हेल्थ अफेक्टेड असते. ओके. दुसरं म्हणजे पाणी खूप जर तुम्ही कमी पित असाल ना तरी कॉन्स्टिपेशनचे त्रास खूप होतात. ओके. सो पाणी कमी नाही ठेवलं पाहिजे डाएटमध्ये. निदान एक 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही घेतलंच पाहिजे मिनिमम. त्याच्याबरोबर फायबर कमी असतं. म्हणजे काय, फळं, भाज्या, होम कुक मी किंवा आपण कडधान्य बोलतो ते, आता चपाती, भात, भाकरी ह्याच्यामध्ये सुद्धा फायबर असतं. ओके. तर ऑफकोर्स कार्बोहायड्रेट्स इग्नोर केलेच नाही पाहिजे ना. बऱ्याच लोकांना वाटतं की वजन कमी करायचं म्हणजे कार्ब्स काढूनच टाकूया. हा एक वेगळा मुद्दा झाला, पण ते पण खूप इम्पॉर्टंट असतात. मग त्याच्याबरोबर लुब्रिकेटिंग म्हणजे तूप घेताय की नाही हे पण महत्वाचं आहे. आणि फायनली तुमची झोप व्यवस्थित होतीये की नाही, कारण कॉन्स्टिपेशनचं रिलेशन स्लीपशी खूप आहे. ओके. सो तुम्ही जर झोप कंप्लीट केली नाहीत, जेटलॅगच्या लोकांना हे खूप वेळा जाणवतं की जर जेटलॅग्ड असाल तर मग कॉन्स्टिपेशनचे त्रास खूप होतात. सो हे जर आपण सगळं बघितलं तर कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप कमी होतो. ओके. त्याचबरोबर एक सिंपल थिंग मी बऱ्याच लोकांना सांगते, रात्री एक 5 काळे मनुके भिजत घालायचे, ते झोपायच्या आधी खायचे, गरम पाणी प्यायचं त्याच्यावर, आणि मग नेक्स्ट डे बाउल मुवमेंट्स क्लिअर व्हायला खूप हेल्प होते. ओके. तर हे झालं कॉन्स्टिपेशनचं. ऍसिडिटीचे अनेक कारणं असतात. ओके. ऍसिडिटीचे कारणं मेन असतात म्हणजे की तुम्ही अवेळी जेवताय,
जेवताना खूप जेवताय, स्पायसी फूड खाताय, ऑइली फूड खाताय, ते असू शकतं. तुमच्या जेवणामध्ये खूप गॅप्स झालेले आहेत. ओके, ते पण एक कारण. म्हणजे आता कसं की खूप झालेली आहे इंटरव्हल. काय काय लोकांना आता ब्रेकफास्ट नंतर एकदम 4 वाजता जर खाल्लं त्यांनी, तर जर नीट त्यांनी ब्रेकफास्ट केला नसेल तर आता हे बघ, दिस इज हाऊ इट इज. आपल्याला जर रोज 1 वाजता जेवायची सवय आहे, तर बॉडीचं एक क्लॉक असतं. तर 1 वाजता ना ऑटोमॅटिकली तुझ्या स्टमक मध्ये ऍसिड्स जनरेट व्हायला लागतात, कारण बॉडीला माहितीये की आता जेवण येणार आहे. पण जर तू त्यावेळेला जेवलाच नाहीस तर ते ऍसिड तर जनरेट झालेलं आहे, बरोबर, पण फूड तर तू दिलेलं नाहीये, मग त्याच्याने काय होणार आहे? हायपर ऍसिडिटी. बरोबर. सो हायपर ऍसिडिटीचं हेच कारण आहे की तुम्ही ज्या वेळेला रोज जेवताय त्याच वेळेला युजली ते पॅटर्न ठेवलं पाहिजे. मग आता लोकांचं म्हणणं राहील आम्ही तर 2दाच जेवतो, मग त्याचं काय? पण तुम्ही रोज 2दा जेवताय ना, म्हणजे यू जस्ट कीपिंग दॅट सेम टायमिंग एव्हरी डे, मग देन द बॉडी इज यूज टू इट. ओके. सो ते टायमिंग्स एव्हरी डे युजली तेच ठेवले पाहिजे. उठायचे, जेवायचे, नाश्ता करायचे, झोपायचे, हे साधारण तेच टायमिंग ठेवले पाहिजे. नाही पाहिजे, कारण बॉडीचं पण एक क्लॉक असतं. बरोबर, राईट. सो ते क्लॉक मेंटेन जर तुम्ही केलं व्यवस्थित तर मग ऍसिडिटी अजिबात होत नाही. काय काय लोकांचं हे पण होतं की खूप कच्चं, म्हणजे वेट लॉस करायला ना खूप कच्चं खात बसतात, त्यांनी पण ऍसिडिटी होते, ब्लोटिंग होतं त्यांनी. सो ते एक कुक्ड फूड आणि रॉ फूड ह्याचं कॉम्बिनेशन पाहिजे आहारात नेहमी. ओके. आता शेवटच्या टप्प्याकडे जाताना माझे 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला हा आहे की गट हेल्थ चांगली राहण्यासाठी 3 सल्ले महत्वाचे काय द्याल तुम्ही, की हे टॉप 3 प्रायोरिटी ठेवा आणि तुमची गट हेल्थ व्यवस्थित राहील? ओके. सो पहिलं राहील 1 ग्लास ऑफ बटरमिल्क, मी बोलले तसं, प्रोबायोटिक, 5 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, ओके, आणि स्लीप, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इफ आय कॅन ऍड वन मोर, माइंडफुल मेडिटेशन. ओके, मेडिटेशन सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि मग आता हा विषय जर एवढा महत्वाचा आहे, आपल्या रोजच्या आयुष्यावरती एवढा इम्पॅक्ट करतोय, तरी सुद्धा मग गट हेल्थवरती जास्त बोललं का जात नाही, किंवा त्याच्याबद्दल लोकांना सुद्धा जाणून घेण्याची इच्छा का नसते? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? सो गट हेल्थ ना किंवा हे सगळे प्रॉब्लेम्स जे आता व्हायला लागलेत आणि ते गटशी रिलेटेड आहेत, ते आता ह्याचं कनेक्शन जरा व्यवस्थित निर्माण व्हायला लागलंय रिसर्चनुसार. सो हे ना खूप लेटेस्ट सायन्स आहे. म्हणूनच माझं MSc झाल्यानंतर मी कित्येक वर्षांनी ह्याच्यामध्ये 2 स्पेशलायझेशन्स केले. एक म्हणजे गट मायक्रोबियमचा अभ्यास केलेला आहे, आणि त्याच्यानंतर फॉडमॅप डाएट म्हणून असतात IBS पेशंट्ससाठी, ह्याचं कनेक्शन. आणि तिसरं मी म्हटलं तसं कॉग्निटिव्ह हिप्नोटिक कोचिंग केलं, कारण गट हेल्थ हे इमोशन्सशी रिलेटेड आहे. सो ह्याचा अभ्यास अजूनही चालू आहे. हे खूपच नेसेंट फील्ड आहे, पण याचा इम्पॉर्टन्स किंवा इम्पॅक्ट एवढा होणार आहे आयुष्यावरती, हे आता हळूहळू समजायला लागले आणि त्याचं इम्पॉर्टन्स हळूहळू लोकांना लक्षात यायला लागले. येस. सो आय गेस याच नोटवरती इथे थांबायची वेळ झाली. मॅम, तुम्ही आलात आणि गट हेल्थ बद्दल इतकं छान सांगितलं आणि अवघड विषय सोपा करून सांगितला, त्याबद्दल येस खूप सोपा करून सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि मंडळी, तुम्ही हा पॉडकास्ट इथंपर्यंत बघत आला असाल तर नक्की लाईक करा जर आवडला असेल तर. नसेल आवडला तर का नाही आवडला ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य नीट राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्या लोकांपर्यंत सुद्धा हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. थँक्यू. Thank you.